नमस्कार, मी मनीषा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण पदवीधर मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी, तर निरंजन डावकर यांनी केला विजयाचा विश्वास व्यक्त. आणि मुलुंडमध्येही शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून ईशान्य मुंबई काँग्रेसचे कैलास पाटील यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नागरिकांना मदत म्हणून काँग्रेसचे कैलास पाटील नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. आजही वाढदिवसानिमित्त पालिकेच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. कैलास पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ईशान्य मुंबई काँग्रेस सरचिटणीस उत्तम गीते, तसेच काँग्रेसचे गौतम जैन, सुधाकर वैती, मधुकर म्हात्रे, संजय शिंगरे तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. मुलुंड पूर्वेच्या तरुण उत्कर्ष शाळेपासून मोफत वह्या वाटपाच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. जागतिक डॉक्टर्स डे निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुलुंड शाखेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेहमी रुग्णांच्या सेवेत व्यस्त असणाऱ्या डॉक्टरांसाठी 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्यासाठीच काल मुलुंड शाखेच्या डॉक्टरांनी एकत्र येत डॉक्टर्स डे निमित्ताने मुलुंड रेल्वे स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान हे श्रेष्ठदान ही भावना नागरिकांच्या मनात रुजवत त्यांनी हा डॉक्टर्स डे साजरा केला. तसेच सर्व नागरिकांनी रक्तदान करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य मुलुंड शाखेच्या अध्यक्षा मंजुषा पालव यांनी S9शी बोलताना केले. 1 जुलाई है, डॉक्टर्स डे है. डॉक्टर्स डे के अवसर पे हम लोगों ने एक 3-4 ऑर्गेनाइजेशन को साथ में लेके ये ब्लड डोनेशन कैंप का अरेंजमेंट किया है. MT अग्रवाल और समर्पण के डॉक्टर्स यहाँ आए हैं ब्लड कलेक्ट करने के लिए. अभी तक रिस्पॉन्स तो अच्छा है, सुबह से चालू हुआ है. डॉक्टर्स डे पे हम लोग ये मैसेज देंगे कि हम लोग लोगों की सेवा भी करते हैं और ये हमारा सोशल कमिटमेंट है. दिस इज आवर सोशल कमिटमेंट. तो पूरे साल कुछ प्रोग्राम चलते रहता है. ब्लड डोनेशन इज विजिबल प्रोग्राम. इसके लिए आज के दिन ये होता है प्रोग्राम, हर साल करते हैं. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. बंगलोरमध्ये शांतीस्थान म्हणून उभारलेल्या पिरामिडची प्रतिकृती मुंबईत प्रथमच उद्यानात उभारण्यात येणार असल्याची माहिती बीजेपी आमदार सरदार तारासिंग यांनी S9शी बोलताना दिली आहे. मुलुंडच्या मोरिया तलावाजवळील उद्यानामध्ये पिरामिड उभारण्याचा संकल्प आमदार सरदार तारासिंग यांनी S9शी बोलताना व्यक्त केला आहे. त्यासाठी उद्यानातील मध्यभागी 50 फूट उंच, 50 फूट लांब आणि रुंद असा त्रिकोणी आकाराचा भव्य पिरामिड येत्या 3 महिन्यात उभारला जाणार असल्याचे सरदार तारासिंग यांनी सांगितले आहे. मुंबईमध्ये कुठे पण पिरामिड नाही, तर आम्हाला पिरामिड बनवायला पाहिजे. या स्थानी रहिवासी जैन असेल, महाराष्ट्री असेल, गुजराती असेल, त्या लोक पिरामिडमध्ये बसून देवाची आठवण करतात. पिरामिडच्या कामाचा शुभारंभाचा नारळ रविवारी आमदारांच्या हस्ते फोडण्यात आला. मुलुंडच्या जनतेसाठी हा पिरामिड शांतीस्थान म्हणून उपयोगात येणार असून या पिरामिडसाठी जवळजवळ 40 ते 50 लाख खर्च हा आमदार निधीतून करण्यात येणार असल्याचेही तारासिंगचे म्हणणे आहे. तर त्यासाठी आता मी पण ह्या लोकांची मागणीप्रमाणे इकडे एक पिरामिडची सुरुवात करतोय. हे पिरामिड जवळजवळ 50 फूट लंबा, 50 फूट चौडा आणि जवळजवळ 40 फूट उंचा होणार आहे. ट्रायंगल टाईप होणार, डोम टाईप बनणार. आणि ह्या डोममध्ये बसून लोक इथे देवाचं नाव घेतील, कोणत्या पण देवाचं नाव घेऊ इथे येऊन बसतील असा मला मनात विश्वास आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये कुठे पण असा पिरामिड बनवण्यात आलेला नाही. आणि बघा, गणपती विसर्जन त्याला पण इतकी मोठं कुठे नाही. एक नवीन बनवलं, इतकी मोठं उद्यान नाही, नवीन बनवलं. आता पिरामिड मुंबईमध्ये नाही, आता एक नवीन सुरुवात मी आता पिरामिडची इकडे करणार आहे. तरी अंदाजे कधीपर्यंत याचं काम होणार आणि कितीपर्यंत? हे 3 महिन्याच्या आत, पावसाचे हे 3 महिन्यामध्ये गणपती विसर्जनच्या अगोदर हे पिरामिड तयार करणार असं मला वाटते. हे जवळजवळ 40 लाख रुपयाचा खर्च आहे माझ्याकडे. 40 ते 50 लाख रुपये खर्च होणार. आता किती होते ते देवाला माहिती, पण 40-50 लाख रुपयाच्या ह्याच्यावर खर्च होणार. आता हे सबनं माझ्या आमदार निधीतून बांधणार. आमदार निधीतून पैसा नाही भेटला तर मोठे आहे माझ्याकडे दुसरे लोक, त्यांच्याकडे घेणार आणि घेऊन इथे ते पिरामिड बनवणार असा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि भगवानच्या नारियल तोडला आहे, भगवानची पूजा केली आहे,
भगवान स्वतः बघील काय करायचं आहे ते करील, आशीर्वाद देईल आणि पिरामिड तयार होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. ठाणे महानगरपालिकेच्या जकात नाक्यावरील कारभार पारदर्शी करण्याबरोबरच तेथील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी आयुक्त आर.ए. राजू यांनी ई-ऑक्ट्रॉय प्रणाली पद्धत 14 एप्रिल रोजी राबवण्याचे जाहीर केले. मात्र 2 महिने उलटून गेले तरी अद्यापही जकात नाक्यावर पारंपरिक पद्धतीनेच वसुली केली जात आहे. ठाणेपालिकेच्या पालिकेच्या जकात नाक्यांवर नेहमीच लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वेळेचा व इंधनाचा अपव्यय होतो. खोळंबलेल्या वाहनांमुळे जकात नाक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच अनेक वेळा बोगस पावत्या करून जकात चोरीही केली जाते. हे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी ठाणेपालिका आयुक्त आर.ए. राजू यांनी ई-ऑक्ट्रॉय प्रणालीची घोषणा केली आहे. परंतु 2 महिने उलटून गेले तरी ई-ऑक्ट्रॉय प्रणाली पद्धतीची अंमलबजावणी न झाल्याने ही पद्धत कागदावरच राहिली का, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. ठाणेपालिका कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 4 ते 9 जुलैपर्यंत प्रक्रिया सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2012च्या मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मुलुंडमध्येही पार पडली. मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच पक्ष कार्यकर्त्यांसह पदवीधरांची गजबज सुरू होती. मुलुंडच्या सेवाराम लालवाणी मनपा शाळेतील केंद्रामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक केंद्राबाहेर उमेदवारांना पाठिंबा म्हणून पक्ष कार्यकर्ते तसेच पदवीधर मोठ्या संख्येने बूथजवळ उपस्थित होते. नगरसेवकांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघातून उभे असलेले शिवसेनेचे डॉक्टर दीपक रामचंद्र सावंत यांचा पदवीधर संघातून जास्त जोर दिसून येत आहे. तर शिक्षक मतदारसंघातून बीजेपीतून बंडखोरी करत शिवसेनेतून उभ्या असलेल्या डॉक्टर मनीषा कायंदे तर त्यांना टक्कर देण्यासाठी मनसेतून संजय चित्रे रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून उभे असलेले शिक्षक भारतीचे कपिल हरिश्चंद्र पाटील यांच्याशी त्यांची जंगी चुरस रंगलेली दिसून येत आहे. तसेच यामध्ये अपक्ष म्हणून सुकेश शेट्टीही रिंगणात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांनी मतदान केल्यानंतर ठिकठिकाणी पदवीधरांनी मतदानासाठी गर्दी केली. तर भाजपाचा बालेकिल्ला व बंडखोरी यामुळे फारसा काही परिणाम होणार नसून निरंजन डावखरे यांनी या निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अखेरीस आज सुरुवात झाली. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून 1,90,000 पदवीधरांची या मतदानासाठी नोंद करण्यात आली. सरस्वती शाळा ठाणे महानगरपालिकेच्या खोपट येथे मतदान केंद्रे देण्यात आली होती. सकाळी शिवसेना भाजप रिपाईचे उमेदवार संजय केळकर, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निरंजन डावखरे, अपक्ष उमेदवार निलेश चव्हाण यांनी मतदान करून कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाचा शुभारंभ केला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार निलेश चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मनसेने ऐनवेळेस तुम्हाला पाठिंबा दिला, काय जादू होईल? मनसेने पाठिंबा दिलाय, राजसाहेबांनी आशीर्वाद दिलाय, निश्चितपणे वातावरण बदललंय आणि मतदारांनी घराणेशाहीच्या आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात लढायचं ठरवलेलंच आहे. मला वाटतं राजसाहेबांच्या आशीर्वादाने ते निश्चितपणाने मला मतदान करतील आणि मतदारांनी आपण बघितलं असेल राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदानासाठी गर्दी केलेली आपल्याला 2 मागासवर्गीय उमेदवार तुमच्यासमोर आहेत. नेहमी तुमच्या बंडखोराचा प्रचार केला जातो, काय नेमकं काय? बंडखोर याला म्हणता येणार नाही. पक्षामध्ये जर एखाद्या गोष्टीला न्याय मिळत नसेल, कार्यकर्त्याला जर संधी मिळत नसेल, योग्य मुद्दा घेऊन आणि खऱ्या अर्थाने काम केल्यानंतर त्यांच्यासमोर जर आपलं विचार घेऊन एखादा कार्यकर्ता जात असेल तर मला असं वाटतं त्याला बंडखोरी म्हणता येणार नाही. न्यायासाठी भांडणं याला बंडखोरी म्हणत नाही. स्वाभिमान ठेवणं याला बंडखोरी म्हणत नाही. आणि आपण पाहिलं असेल त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अशा प्रकारची गळचेपी आदरणीय पवारसाहेबांची झाली. त्यावेळेला पवारसाहेबांनी सुद्धा आपण पाहिलं असेल की स्वाभिमानी विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. म्हणजे अशा याच्यातून प्रक्रियेमधून नवीन कार्यकर्ते तयार होतात. चळवळीतूनच या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. या सगळ्या राजकीय विषयांमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मतदाराची मतदान विषयाची नोंद घेतली. यावेळी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या सुजाण नागरिकांनी व तरुणांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्राजवळ गर्दी केली. या चुरशीच्या लढाईत भाजपाचे उमेदवार संजय केळकर, अपक्ष उमेदवार निलेश चव्हाण यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. आणखी समजूनच काम करायचं असतं. मला निश्चितपणे माझ्या संघटन शक्तीवर आणि माझ्या मतदारांवर माझा विश्वास आहे. निश्चितपणे मला आशीर्वाद देतील आणि विजयी करतील.
तर कोकण पदवीधर हा भाजपाचा बालेकिल्ला असो वा मनसेने पाठिंबा देऊन निलेश चव्हाण यांनी बंडखोरी केली असली तरी मतदारांचा प्रतिसाद पाहता आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. की निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं आजपासून गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मेहनत करत आहात. काय वाटतंय, काय चित्र असतं? अतिशय चांगलं चित्र आपल्याला 4 तारखेला बघायला भेटेल, कारण 2 तारखेला हा जो मतदानाचं चित्र आहे हा अतिशय पोषक आहे आणि निश्चितच 4 तारखेचा निकाल हा आमचा राहील याच्याबद्दल मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक बंडखोर उमेदवार होते निलेश चव्हाण, त्यांना देखील मनसेने पाठिंबा दिलेला आहे. काय नेमकं फरक पडू शकेल, कारण की मनसे स्ट्रॉंग मानले जाते. मला मुळात वाटत नाही की या मतदारसंघात बंडखोरीचा काही फायदा होऊ शकतो. काय सांगाल, कारण की हा जो गड आहे भाजपचा गड आहे, राष्ट्रवादी काँग्रेस खेचू शकेल. निश्चितच जे कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे व सर्व मित्रपक्ष व सर्व शिक्षक संघटना जे कामाला लागले त्याच्यामुळे निश्चितच यश आम्हाला याच्यामध्ये भेटेल याच्याबद्दल मला विश्वास आहे. धन्यवाद. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. मुलुंड बीजेपी आमदार सरदार तारासिंग यांच्या नेतृत्वाखाली श्री श्री रविशंकर शाळेतील विद्यार्थ्यांनी मुलुंड नीलमनगरमध्ये वृक्षारोपण करत नागरिकांना वृक्ष वाचवा जीवन जगवा असा संदेश दिला. आमदार सरदार तारासिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नीलमनगर येथील ओसाड पडलेल्या जागेत विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्ष वाचवा जीवन जगवा असा संदेश नागरिकांना दिला. यावेळी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असून सर्व नागरिकांनी एकत्र येऊन यात पुढाकार घेऊन कार्य करावे असे आमदार सरदार तारासिंग यांनी सांगितले. तसेच प्रत्येक नागरिकांनी एक तरी झाड लावा असा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण पदवीधर मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी, तर निरंजन डावखरे यांनी केला विजयाचा विश्वास व्यक्त. आणि मुलुंडमध्येही शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता C4 BEST क्वार्टर्स, मुलुंड चेकनाका, मुलुंड पश्चिम, मुंबई 400080. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 695-888-58, 699-43-516 आणि 9322326695. धन्यवाद. S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.